सततची सांधेदुखी किंवा सकाळी उठल्यावर सांध्यांमध्ये ताठरता तुम्ही अनुभवता का? यालाच अर्थरायटिस किंवा संधिवात असे म्हणतात. तुम्हाला माहिती आहे का? संधिवाताचे 100हून अधिक प्रकार आहेत. पण प्रामुख्याने 2-3 प्रकार अधिक प्रमाणात आढळून येतात. ज्यामध्ये एक असतो ऑस्टिओआर्थरायटिस, जो वाढत्या वयानुसार सांध्यांमध्ये झीज झाल्यामुळे निर्माण होतो. आणि दुसरा म्हणजे रुमॅटॉइड अर्थरायटिस म्हणजेच आमवात. हा एक ॲटोइम्यून आजार आहे, ज्यामध्ये आपलीच रोगप्रतिकारशक्ती आपल्या सांध्यांवर हल्ला करते. आणि एक असतो जो म्हणजे गाऊट, ज्यामध्ये शरीरात युरिक ॲसिडचे प्रमाण वाढते आणि सांध्यांमध्ये एक प्रकारे गाठी निर्माण होतात. आणि चौथा असतो, त्याला सोरायटिक अर्थरायटिस असे म्हणतात. याचे प्रमुख कारणे म्हणजे अनुवांशिकता, बदलती जीवनशैली, शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता, वाढते वजन, बऱ्याच वेळा मानसिक तणाव देखील अर्थरायटिसचे एक प्रमुख कारण आहे. होमिओपॅथीमध्ये केवळ वेदनाच कमी होण्यासाठी औषध दिली जात नाही, तर आजाराच्या मुळावर काम केले जाते. यामध्ये रुग्णांचे शारीरिक आणि मानसिक लक्षणांवर लक्षात घेऊन त्यावर होमिओपॅथिक औषधी दिली जाते, जेणेकरून सांध्यांमध्ये हालचाल निर्माण होते आणि आजार नियंत्रणात येतो. लक्षात ठेवा, सांधेदुखीकडे दुर्लक्ष करू नका. योग्य होमिओपॅथिक उपचार घ्या आणि आनंदी आयुष्य जगा. धन्यवाद.